श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. महत्त्वाचं सांगायचं झालं तर नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आली आहे. तर आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशीच म्हणजे भोगीच्या दिवशी आपल्याला कुठल्या अशा सेवा करायच्या आहे ज्याने आपले भोग कमी होतील, ह्या सेवा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अशा कुठल्या सेवा आहे ज्या आपण करायच्या आहे कंटिन्यू, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. महत्वाचं म्हणजे मकर संक्रांत. तुम्हाला माहिती आहे की देवीने या दिवशी संक्रासूर या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे आपण मकर संक्रांत म्हणत असतो. आणि तिला किंक्रासूर या राक्षसाचा वध केला होता म्हणून आपण किंक्रांत म्हणत असतो. महत्वाचं म्हणजे या दोन्ही दिवशी म्हणजे तिन्ही दिवशी भोगी, संक्रांत आणि किंक्रांत या तिन्ही दिवशी या जन्मामध्ये कोणी भोग भोगण्यासाठी येतं किंवा मग कोणी उपभोग घेण्यासाठी येतं. तर अतिशय महत्वाचा असा भोगीचा दिवस मानला जातो, कारण या दिवशी आपले भोग कमी करण्याचा. तर तुम्ही या दिवशी आवर्जून जे उपाय मी सांगत आहे ते करायचे आहे. आता महत्वाचं म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला जेव्हा तुम्ही भोगीच्या दिवशी सकाळी आंघोळीला करसाल, म्हणजे तिन्ही दिवस भोगी, संक्रांत आणि किंक्रांत हे तिन्ही दिवस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहे. पांढऱ्या तिळाने आंघोळ करायची आहे. याने काय होईल तर याने जे आपले नवीन ऋतू येतात ते आपल्याला गांजत नाही ना, की पांढरे तीळ हे गरम असतात आणि या संक्रांतीपासून थोडीशी उष्णता वाढायला सुरुवात होते, म्हणून थोडंसं पांढरे तीळ टाकून आंघोळ करायची आहे. आणि महत्वाचं म्हणजे पौष महिना हा सूर्य देवताचा महिना आहे. कोणी कोणी भरपूर ताई दादा पौष रविवार सुद्धा धरत असतील, तर तुम्हाला सूर्याला अर्घ देणं आवर्जून करायचं आहे, विसरायचं नाही. कारण सूर्याला अर्घ जर देसाल ना तर तुमच्या आयुष्यामधले बरेचसे संकट दूर होतील. नोकरी संबंधित काही बाधा असतील त्या दूर होणार आहे, म्हणून सूर्याला अर्घ द्यायला विसरायचं नाही. आता महत्वाचं, जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ देसाल म्हणजे तुम्ही घरातून द्या, बाल्कनीमधून द्या, टेरेसवर जाऊन द्या किंवा आपल्या अंगणामध्ये जाऊन द्या, पण जेव्हा आपण अर्घ देतो ना सूर्याला, तेव्हा आपल्याला मंत्र म्हणायचा. कोणता? सर्वात अगोदर आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवताला अर्घ द्यायचा आहे. म्हणजेच काय तर सूर्यदेवताला पाणी अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. ते कसं करायचं तर एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, म्हणजे तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी टाका, हळद, कुंकू आणि फूल असेल फूल टाका, तीळ आवश्यक टाकायचं आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे. सूर्याला जल अर्पण करत असताना ओम ऋणी सूर्याय नमः, ओम ऋणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही पाणी देत आहे, जोपर्यंत तुम्ही अर्घ देत आहे, तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. ओम ऋणी सूर्याय नमः. तर बघा, महत्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला जेव्हा आपण सूर्याला अर्घ देतो ना, तेव्हा ते पाणी असं खाली पडतं आणि मग कोणीतरी येऊन कोणीतरी जर टेरेसवर टाकलं तर ते पाणी वाहून जातं, पण बाहेर जेव्हा तुम्ही पाणी टाकता ना कोणीतरी ओलांडून जातं, त्याचे आपल्याला दोष लागत असतात. त्यासाठी आपल्याला एक कुंडी किंवा मग एक बाटली असेल, काहीतरी टब छोटं मोठं काहीतरी तुम्हाला असं ठेवायचं आहे. नंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि मग नंतर जे पाणी त्या टपामध्ये बाटलीमध्ये जमा होईल ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकलं तरी सुद्धा चालेल, पण मात्र जल अर्पण करत असताना तुम्हाला या पद्धतीत जल अर्पण करायचं आहे, जेणेकरून त्या पाणी कोणी ओलांडून जाऊ नये. कारण म्हणतात ना, जेव्हा आपण शंकराला म्हणजेच की महादेवाला जेव्हा आपण पाणी अर्पण करतो म्हणजे एक लोटा जल अर्पण करतो, तेव्हा ते पाणी कोणीच ओलांडून जात नाही, कारण दोष लागतात. आणि ओलांडून जरी एखाद्या वेळेस बाय चान्स चुकीने जरी झालं तरी पूर्ण दिवस आपल्या मनाला हुरहुर लागते की पाणी ओलांडलं गेलं, काही दोष तर नसतील लागले. त्याच पद्धतीत सूर्याला आपण जल देतो त्यावेळेस सुद्धा ही काळजी तुम्हाला घेणं आवश्यक आहे. तर तुम्हाला हे वर्षभर करायचं आहे. सूर्याला जल आवश्यक तुम्हाला द्यायचं आहे. आता महत्वाचं झालं तर काय तर आपण पितराची सेवा करायची आहे. बघा, आपल्याच्यानी रोज पितृसेवा होत नाही. शक्यतो जास्तीत जास्त लोकांना पितृदोष लागलेला आहे.
आणि जरी पितृदोष नसेल सुद्धा तरी आपल्याला पित्राची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण पित्राची सेवा केली पाहिजे. कारण म्हणतात ना, जर पित्राची सेवा जर केली ना, तुम्ही कुठल्याच कामामध्ये मागं पडत नाही. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश येतं. म्हणून त्याची सेवा करणे आवश्यक आहे. तर तुम्हाला सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्र म्हणायचं आहे. आवर्जून म्हणायचं आहे. जर नसेल म्हणता येत किंवा नसेल माहिती तर तुम्ही YouTubeला लावा आणि आदित्य हृदय स्तोत्रम तुम्हाला आवर्जून एक वेळा तरी होईना पण ऐकायचं आहे. तुम्ही दिवसातून मग केव्हाही ऐका. सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेवर तुम्हाला ऐकायचं आहे. पण पित्राची सेवा करणे आवश्यक आहे. बघा आता महत्त्वाचं म्हणजे पंचभूत महायज्ञ. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पंचभूत महायज्ञ कसा करावा. कारण की प्रत्येक व्यक्ती हा जन्माला येतो तेव्हा काही ना काही ऋण घेऊन येतं आणि ते ऋण फेडण्यासाठी आपण पंचभूत महायज्ञ नक्कीच करायचा असतो. याला कुठलं सामान लागत नाही किंवा साहित्य लागत नाही. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये पंचभूत महायज्ञ कसा करायचा ते सुद्धा सांगितलं होतं. म्हणजे सकाळी मुंग्यांना तुम्ही थोडीशी साखर द्या. थोडीशी एवढी जेव्हा आपण पोळी करतो तेव्हा एवढुले 2 चाणके करून वरती टेरेसवर नेऊन ठेवा. म्हणजेच की पक्षी, पशुपक्षी कोणी पण ते खाईल. नंतर थोडंसं तूप लावायचं कागदाला आणि तो कागद जाळायचा. आपण दिवा लावत असतो नेहमी, दिवा लावायचा किंवा मग छोटे मुलं दिसतील त्या मुलांना एक चॉकलेट किंवा काहीतरी वस्तू खायला द्यायची. या पद्धतीत पंचभूत महायज्ञ होऊन जात असतो. तर याकडून ह्या सर्व सेवा होत नाही. कारण जरी 4 दिवस तर महिन्यातून तर स्किप होतच असतात. पण मात्र कधी ना मग काम येतं, कधी विसरल्या जातं. म्हणजेच असे 10-12 दिवस तर नक्कीच निघून जात असतात. पण हा भोगीचा दिवस भोग भोगण्यासाठी आणि पितृची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या दिवशी सेवा आवर्जून आपल्याला करायची आहे. काय करायचं आहे? तर तुम्हाला भोगीच्या दिवशी कणकीचा दिवा म्हणजे आता आपल्या पितृच्या स्मरणार्थ म्हणजे त्यांचं आठवण करून त्यांना तुम्ही एक कृतज्ञता व्यक्त करायसाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा लावायचा आहे आणि लक्षात ठेवायचं कणकेचा दिवा लावत असताना तो जमिनीला स्पर्श होणार नाही. म्हणजे त्याच्या खाली एखादी प्लेट घ्या तुम्ही किंवा मग एखादी वाटी घ्या किंवा चौरंग असेल तुमच्या इथं छोटासा, तो चौरंग घ्या आणि तो दिवा तुम्हाला कणकेचा दक्षिण बाजूला, लक्षात ठेवा दक्षिण बाजूला तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. मग त्या अगोदर तुम्ही पितृस्तुती तुम्ही वाचू शकता. पितृस्तुती म्हणायची आहे आणि जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहे, तो दिवा तुम्हाला 12 पर्यंतच लावायचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त जर लेट झालं तर 1 वाजेपर्यंत. 1 वाजेच्या आत 11:30 ते 1 कारण की पितृची सेवा ही दुपारीच केली जाते. कारण दुपारी म्हणजे सकाळी नको किंवा संध्याकाळी शक्यतो नाही केली जात. पण दुपारी शक्यतो केलीच जाते. म्हणून तुम्ही जर दिवा लावायचा असेल तर शक्यतो दुपारीच लावा. काय करायचं आहे तो दिवा लावताना दक्षिण बाजूला लावायचा आहे आणि दक्षिण बाजूला लावत असताना तुम्ही त्यामध्ये 2 लवंगा बघा आवर्जून सांगते 2 लवंग आणि थोडे काळे तीळ 2 लवंग आणि काळे तीळ त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि तुम्हाला पितृ अष्टकम म्हणायचं आहे. जर ते जरी नसेल जमत ना ओम पितृदेवाय नमः ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. आता मग हा मंत्र केव्हा किती वेळा जपायचा? मग हा मंत्र आता किती वेळा जपायचा? तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जपू शकता. 51 वेळा, 21 वेळा, 108 वेळा. तुम्हाला वेळ असेल तर वेळेनुसार जपा. 11 वेळा जपला तरी सुद्धा चालेल. पण दिवा लावला ना तर तो 1 वेळा तरी तुम्हाला म्हणायचाच आहे. म्हणून ओम पितृदेवाय नमः 11 वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल. दिवा आता बरेच ताई दादा जॉबला जात असता म्हणजे सकाळी वेळ नसेल, पण जर तुम्ही संध्याकाळी जर दिवा लावत असाल तर ठीक आहे तुम्ही संध्याकाळी दिवा लावू शकता. तर आणि जे पण ताई दादा म्हणत असतील की आम्ही घरीच आहे, आम्ही सकाळी सुद्धा लावतो आणि संध्याकाळी सुद्धा लावतो, तर नक्कीच चालेल. उलट चांगलं आहे. म्हणजे तुम्ही दुपारी सुद्धा दिवा लावता आणि संध्याकाळी सुद्धा दिवा लावता. तर दोन्ही टाइम जर दिवा लावला तर त्यामध्ये 2 लवंगा आणि काळे तीळ टाकायचे आहे का? तर नक्कीच त्यामध्ये 2 लवंगा आणि काळे तीळ दोन्ही टाईमाला टाकायचे आहे. आणि ज्यांच्याकडून दुपारी होत नाही त्यांनी संध्याकाळी एका वेळे केलं तरी सुद्धा चालेल. ज्यांच्याकडून संध्याकाळी नाही होणार, सकाळी एकच वेळा होणार आहे तरी सुद्धा चालेल. मात्र तुम्हाला हे आवर्जून करायचं आहे. याने पितृदोष खूप खूप आपले कमी होत असतात आणि खूप या सेवेचा पण खूप सुंदर तुम्हाला अनुभव येईल. हे वर्ष तुमचं खूप आनंदात जाईल. कारण भोगीचा हा दिवस आपले भोग भोगण्यासाठी आणि उपभोग घेण्यासाठी असतो आणि आपले खरंच जे काही संकट, दुःख असतील ना, ते या दिवशी नक्कीच पूर्ण होणार आहे आणि हे वर्ष सर्वांना आनंदाचं, सुखाचं जाणार आहे.
तर नक्कीच कोण कोणी सेवा करणार आहे ते मला कमेंट करून नक्की नक्की सांगा. आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. महत्वाचं म्हणजे दिवा लावल्यानंतर दिवा कुठे टाकायचा, तर तो दिवा उचलून तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता. आता दक्षिण बाजू जर तुम्हाला नाही कळली, तर तुम्ही घरातून बाहेर निघताना आपल्या डाव्या साईडला दिवा लावायचा आणि जर घरातून आतमध्ये येत आहे, तर घराच्या उजव्या साईडला तुम्हाला दिवा लावायचा आहे. नक्की, नक्की तुम्ही दिवा लावा आणि खरंच करायची आहे, की सर्वांचे दुःख, काही संकट असतील ना, ते दूर करा आणि सर्वांना आनंदात ठेवा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.